नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक आहे या रिबेरोंचं करायचं काय. रिबेरो म्हणजे ज्युलियो रिबेरो. ज्युलियो रिबेरो हे मुंबईचे साधारण 1980च्या दशकातले पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांनी आपली कारकीर्द खूप गाजवलेली आहे. किंबहुना आजकालच्या जमान्यामध्ये जो एक शब्द सर्वतोमुखी झालेला आहे, एन्काउंटर, चकमक, हा शब्द रिबेरो मुंबईच्या मुंबई पोलिसांचे आयुक्त असताना अस्तित्वात आला. त्या काळामध्ये मुंबई गवळी, दाऊद, रमा नाईक वगैरे वेगवेगळ्या गँग्स ज्या होत्या यांचं रस्त्यावर राजरोस रक्तपात चालू होता. कोण कोणाला भोसकून मारतोय, कोण हातोड्याने मारतोय, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हत्याकांड चालू होती. त्यातला एक धक्कादायक प्रकार असा होता की 7 रस्त्याच्या एका छोट्या सब जेल ज्याला म्हणतात, छोटासा एक जेल आहे, त्या जेलमध्ये पोलीस कस्टडी सारखा जो प्रकार होता त्याला जेल म्हणायचे, सब जेल. तिथे घुसून एका टोळीने बाबू रेशीम नावाच्या कस्टडीतल्या गुन्हेगाराची हातोडा मारून हत्या केली होती. इतक्या प्रकारात त्या हाताबाहेर मुंबईची गुन्हेगारी गेली होती, किंबहुना संघटित गुन्हेगारी गेली होती. तेव्हा त्या गुन्हेगारीला पकडा, त्यांना कोर्टात हजर करा, त्यांचे जामीन घ्या, या नाटकातून बाहेर काढून जी दहशत संघटित गुन्हेगारी माजवते, त्या संघटित गुन्हेगारीला आणि गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याची आणि पोलिसांची दहशत बसावी यासाठी तात्कालीन जे पोलीस आयुक्त होते त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यातून चकमक हा शब्द अस्तित्वात आला. ते पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो होते आणि त्यानंतर त्याला टॉप कॉप वगैरे शब्द जे आपल्याकडच्या इंग्रजी माध्यमामध्ये आले ते ज्युलियो रिबेरो यांच्यापासून आले. आणि वेगवेगळे शार्प शूटर, एन्काउंटर स्पेशालिस्ट, हे सगळे शब्द त्या नंतरच्या काळात आहेत. रिबेरोंच्या या नव्या पोलिसी कारवाईच्या यातून उदयास आलेले हे शब्द आहेत. तर असे रिबेरो यांचं करायचं काय. आता असा मी प्रश्न का विचारतोय, याचं कारण मुंबईच्या पोलिसांनी ज्या प्रकारे वेगवेगळ्या शासकीय कारभारावर टीका करणाऱ्यांना वागणूक दिली आहे, तीच वागणूक रिबेरोंना पण देणार का, हा माझा प्रश्न आहे. कारण जी काय मुंबईत कारवाई पोलिसांची चालू आहे किंवा शासकीय आणि पोलिसी यंत्रणा ज्या प्रकारे कारभार करते त्याच्यावर अतिशय कडवट टीका रिबेरो यांनी ट्रिब्यून नावाच्या एका दैनिकात लिहिलेल्या लेखातून केली आहे. हे मुलाखत किंवा शब्द फिरवले, मला असं म्हणायचं नव्हतं, असा अजिबात भाग नाहीये. रिबेरोंची कोणी मुलाखत घेतली आहे आणि त्या मुलाखतीचा वाटेल तो अर्थ लावलाय असं बिलकुल नाही. रिबेरो हे स्वतः एक सदर किंवा कॉलम त्या ट्रिब्यून या दैनिकात लिहितात आणि त्यामध्ये त्यांनी सडकून टीका केलेली आहे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या पोलिसी कारभारावर. आणि म्हणून मी म्हटलं की ज्यांच्यावर पोलिसांचा रोष झाला आणि ज्यांना तुरुंगात जावं लागले, अटक व्हावी लागली किंवा धमक्या मिळाल्यात वगैरे 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 आपण ऐकतो, तर मग त्याच पठडीमध्ये रिबेरो यांना सुद्धा जावं लागणार आहे का. कारण रिबेरो काय बोलले ते लक्षात घ्यायला लागेल. अर्णब गोस्वामी याच्या अटकेनंतर त्याला जो जामीन मिळाला त्या संबंधात ट्रिब्यूनमध्ये रिबेरो यांनी एक मोठा लेख लिहिलाय आणि त्या लेखाचं शीर्षकच आहे अर्णबच्या अटकेचा मूर्खपणा किंवा घोडचूक, अर्णबच्या अरेस्टची ब्लंडर. मुंबईचे पोलीस आयुक्त लिहित आहेत, माजी पोलीस आयुक्त, आणि त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे आघाडी सरकार, मुख्यमंत्री हे सगळे पॉलिटिकल व्हेंडेटा, राजकीय सूडबुद्धीने काम करतात, ही भाषा रिबेरोंनी वापरलेली आहे. मग त्यांच्यावर कोणती कारवाई होणार आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर ज्या सुशांत सिंग राजपूत
याच्या आत्महत्या प्रकरणावर अर्णब गोस्वामीने जी मोहीम उघडली होती आणि हळूहळू इतर माध्यमांनी ती उचलली, त्यानंतर मुंबई पोलिसांची बदनामी होते, पर्यायाने मुंबईची बदनामी होते, स्कॉटलंड यार्डच्या तुलनेच्या मुंबई पोलिसांची बदनामी होते, महाराष्ट्रद्रोह वगैरे हे शब्द पुढे आले. त्याच्या विरोधात मुंबई किंवा महाराष्ट्राच्या अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा रिटायर्ड झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हायकोर्टामध्ये दाद मागितली होती, एक अर्ज केला होता की मुंबई पोलिसांचा होणारा हा काय म्हणतात तो विरोध किंवा अवमान थांबवला जावा, मुंबई पोलिसांवर मीडिया ट्रायल चालू नये. आणि त्याच मुंबईचे एक माजी पोलीस आयुक्त रिबेरो, आणि रिबेरो म्हणजे एक कोणतरी रिटायर झालेले पोलीस अधिकारी असं तुम्ही म्हणू शकत नाही, ते अतिशय अनुभवी आणि मुंबई पोलिसातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ज्यांचा अनेक राज्यातील आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या कारणासाठी प्रामुख्याने दहशतवादाच्या विरोधातील कारवायांसाठी वापर करून घेतला, असे हे पोलीस अधिकारी आहेत. नुसते निवृत्त आणि ज्येष्ठ नाही आहेत. मला आठवतं त्याप्रमाणे 2002 मध्ये गुजरातमध्ये ज्या भीषण दंगली पेटल्या तेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष सल्लागार म्हणून रिबेरो यांना नेमण्यात आलेलं होतं आणि रिबेरो गेले होते. तेवढंच नाही, 1990 नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला किंवा 88-90 असेल, पंजाबमध्ये खलिस्तानचा धुमाकूळ चालू होता, खलिस्तानी हिंसाचाराचा, तेव्हा सुद्धा तिथल्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून रिबेरो यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे रिबेरो म्हणजे अनेक जे आपल्याकडचे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत किंवा माजी पोलीस आयुक्त आहेत त्यापैकी एक म्हणून रिबेरोंकडे बघता येत नाही. आणि असे रिबेरो ज्या वेळेला आजच्या मुंबई पोलीस आयुक्त किंवा मुंबई पोलिसांची किंवा महाराष्ट्र पोलिसांची कारवाई ही ब्लंडर आहे म्हणतात, घोडचूक आहे, भयंकर घोडचूक आहे म्हणतात, तेव्हा एक तर त्याचा गांभीर्याने अर्थ घेतला पाहिजे, नाहीतर इतरांवर जशी कारवाई केली तशी रिबेरोंवर केली पाहिजे. कारण रिबेरोंनी हा सगळा संदर्भ जे लिहिते, त्यांनी जे काय 2 लेख लिहिलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा संदर्भ असा आहे की आपल्या राजकीय लीडरशिपला, राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी वाटेल तसे बेकायदेशीर वागतायत असं रिबेरोंना म्हणायचं आहे. की ज्या प्रकारे अर्णब गोस्वामीला, आणि एक लक्षात घ्या, रिबेरो यांनी अर्णब विषयी कुठलीही सहानुभूती दाखवलेली नाही, किंबहुना अर्णबचं पत्रकारिता ही कशी चुकीची आणि उथळ आहे याच्यावरही त्याच लेखामध्ये जुलिओ रिबेरोंनी टीका केलेली आहे. पण तरीही त्याच्यावर जो कायद्याचा बडगा उगारण्यात आला तो किती हास्यास्पद होता आणि त्यातून महाराष्ट्र सरकारचीच नाचक्की कशी झाली किंवा होणार होती याचंही काय म्हणतात ते भाष्य रिबेरोंनी करून ठेवलं होतं. ज्यांना कोणाला हे आवडत नाही आपल्यावर केलेली टीका, आणि म्हणून ज्यांनी अर्णब गोस्वामी असो की इतर कोण सोशल मीडियातले वगैरे असो, त्यांना ज्या प्रकारे कायद्याचा बडगा उगारून दाखवला तोच मग रिबेरोंच्या बाबतीत उगारला जाणार आहे का? याचं उत्तर आलं पाहिजे मित्र. आपल्याकडे एक माध्यमांची अशी परिस्थिती आहे की त्यांना कुठल्याही कारणास्तव सरकारला दुखावता येत नाही, पण रिबेरो, आणि म्हणून रिबेरोंचा हा लेख हा ट्रिब्यून मध्ये आल्यानंतर त्याची दाद फिर्याद कुठच्याही मराठी माध्यमाने घेतलेली नाही, कुठच्याही मराठी माध्यमाने घेतलेली नाही. ठीक आहे, तुम्ही या सरकारचं गुणगान करा, ठाकरे सरकारचं, पण त्या ठाकरे सरकारला दाखवून तरी देणार आहात की नाही की तुमच्या विरुद्ध कोण सडकून टीका करतोय. रिबेरो ही अशी छोटी व्यक्ती नाहीये की कुठल्या लंगोटी पत्राचा संपादक किंवा पत्रकार नाहीये. रिबेरो हे कायदा आणि शासन व्यवस्था यातले एक जाणकार अधिकारी म्हणून आजही गणले जातात. त्यांच्या शब्दाला वजन आहे. मग
रिबेरो यांनी केलेली ही घणाघाती टीका जी आहे त्याचा उल्लेख कुठेही बातमी म्हणून का आला नाही? नाहीतर कुठलेही क्षुद्र म्हणजे अगदी क्षुल्लक अशी कुठली तरी बातमी घेऊन टीव्हीवरच्या चर्चा घडवल्या जातात. त्यापैकी कोणालाही रिबेरो काय म्हणतायत आणि रिबेरो सारखा अतिशय अनुभवी प्रशासक अशी विधानं का करतोय? त्यांच्या दुसऱ्या लेखाचं हेडिंग काय आहे? येसमेन आर डेंजरस. येसमेन याचा अर्थ असा की कितीही मोठ्या हुद्द्याचा शासकीय अधिकारी हा राज्यकर्त्याची आदेशाची किंवा इच्छेची थुंकी झेलायला लागला की तो डेंजरस होतो, धोकादायक होतो. आणि त्यासाठी त्यांनी अनेक जुन्या जाणत्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे दाखले दिलेले. वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन त्यांच्या काळातल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काय सांगितलं? अगदी अलीकडच्या काळात जे पहिल्या मोदी सरकारमध्ये गृहमंत्री होते ते राजनाथ सिंग यांनी आपल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काय सांगितलं? याचे उतारेच्या उतारे रिबेरो यांनी दिलेले. अगदी राजनाथ सिंग सुद्धा म्हणाले की जर अधिकारी हा आपल्या राजकीय राज्यकर्त्याला खुश करण्याची कारवाई करायला लागला तर लोकशाही सुखरूप राहत नाही. हे राजनाथ यांनी सांगितल्याचं रिबेरो यांनी म्हटलेलं आहे. अनेक जुन्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी दाखले दिलेले. एक तर अगदी मोठा राघवन म्हणून ज्येष्ठ अधिकारी जे सीबीआयचे नंतरच्या काळात प्रमुख झाले त्यांचाही संदर्भ रिबेरो यांनी दिलेला आहे. आणि तो संदर्भ असा आहे की तेव्हाचे मुख्यमंत्री साधारण 80च्या दशकातले तमिळनाडूचे मुख्यमंत्री MG रामचंद्रन यांनी एका ते स्वतः अभिनेता होते आणि दुसऱ्या एका तमिळी अभिनेत्याला कुठल्या तरी आत्महत्येच्या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा आदेश किंवा सूचना मुख्यमंत्री MG रामचंद्रन यांनी केली होती. पण ती राघवन या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी साफ फेटाळून लावली आणि त्यासाठी पाहिजे तर म्हणाले मला अधिकार पदावरून बाजूला करा पण मी चुकीच्या रीतीने कोणालाही अशा गुन्ह्यामध्ये गुंतवणार नाही. आणि त्या राघवन यांचा हा किस्सा रिबेरो यांनी मुद्दाम कोट केलेला आहे आपल्या लेखामध्ये. हे सगळं मी का सांगतोय मित्रांनो की जर इतक्या गांभीर्याने कायदा आणि प्रशासन राबवलं गेलं असतं तर वर्षपूर्तीच्या वेळेला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांच्या नाचक्कीची वेळ आली नसती. आजचे सत्ताधारी सतत ठणाणा करतात की महाराष्ट्र द्रोह चालू आहे, महाराष्ट्राची बदनामी चालू आहे, मुंबई पोलिसांची बदनामी चालू आहे. आज सुप्रीम कोर्टाकडून जे निर्णय आले, हायकोर्टाकडून जे निर्णय आले आणि जुलिओ रिबेरो यांच्यासारखा ज्येष्ठ अनुभवी पोलीस अधिकारी ज्या पद्धतीत बोलतोय त्याला बदनामी म्हणायचं का? आणि ती बदनामी कोणी केली आहे? अर्णब गोस्वामीने केलेली नाही. ती बदनामी तुमच्या वागण्यावर, कृतीवर आणि तुमच्या कारभारावरची आहे. तो कारभार अर्णबने केलेला नाही. अर्णबच्या ज्या पद्धतीची धसचोट प्रकारे किंवा धसमुसळे पद्धतीने अटक झाली तो सगळा प्रकार गलिच्छ आणि किळसवाणा होता हेच रिबेरोंना सांगायचं होतं. कारण यातून अखेरीस ठीक आहे तुम्ही एक दिवस त्याला धडा शिकवाल, त्याला अपमानित कराल, पण शेवटी जेव्हा तो कोर्टातून सुटतो आणि कोर्टाचे ताशेरे त्या शासकीय व्यवस्थेवर, यंत्रणेवर ताशेरे झाडले जातात तेव्हा बदनामी होते. आणि ती बदनामी ऑन रेकॉर्ड राहते, शासकीय दप्तरात राहते. न्यायालयाचे निकाल आणि वर्तमानपत्राची टीका किंवा लेख यामध्ये मोठा फरक आहे. वर्तमानपत्रांचे किंवा माध्यमातले लेख किंवा टीव्हीवरच्या चर्चा या तात्पुरत्या असतात. आणखीन 15 वर्षानंतर कोणालाही ते आठवणार नाही. पण न्यायालयाचे निकाल, शासनाची कागदपत्र ही पुढची कित्येक वर्ष टिकणार आहेत, त्याचे संदर्भ शोधले जाणार आहेत. आज पण जेव्हा या वारंवार तुमच्या खटल्यांमध्ये कोणाला अटक झाली तर त्याला जामीन द्यावा की नाही असा जेव्हा विषय निघतो
तेव्हा जवळजवळ 40-45 वर्ष जुना व्ही.के. कृष्णा अय्यर या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला निकाल त्याचा संदर्भ म्हणून घेतला जातो. 40-45 वर्षानंतर त्यांनी जे आपण ऐकतो ना चर्चेमध्ये, बेल इज अ रूल, जेल इज नॉट रूल, बेल इज अ रूल, जेल इज एक्सेप्शन, हे शब्द हे व्ही.के. कृष्णा अय्यर या न्यायाधीशांचे आहेत आणि ते 40-45 वर्ष जुन्या एका निकालातलं ते वाक्य आहे, पण अजून वापरलं जातं. त्यावेळेला त्या संदर्भात अनेक पत्रकारांनी लेख लिहिले असतील. कदाचित जी कुठची केस होती ती केस कुठची आठवत नाही मला, पण त्या केसमध्ये ज्यांच्यावर तो आरोप होता ते हे सगळं प्रकरण होतं, त्याच्यावर अनेक लेख लिहिले गेले असतील, ते कोणाच्या लक्षात नाहीये. पण शिक्कामोर्तब आणि इतिहासात नोंद झाली आहे ती त्या वाक्याची आहे. बेल इज अ रूल, जेल इज एक्सेप्शन. जेल हा अपवाद असला पाहिजे आणि जामीन हा तात्काळ दिला गेला पाहिजे. अगदीच फार दुर्मिळ प्रकरण असेल तर जेलमध्ये पाठवावा, अन्यथा जामीन द्यावा. हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक निर्णय व्ही.के. कृष्णा अय्यर यांनी दिला होता. तसं बदनामी जेव्हा आपण म्हणतो, ती बदनामी कशी होते तर तुमची अशी नोंद इतिहासात होते आणि इतिहासात नोंद शासकीय दप्तराच्या जास्ती असतात. हे जे आता निकाल आलेत, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेत आणि त्याच्यात जे ताशेरे झाडलेत, हे कायमचे इतिहासात नोंदले गेले जाणार आहेत आणि गेले आहेत. अर्णबचे शब्द कोणाच्या लक्षात राहणार नाही. आणखी 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर नवी पिढी तरुण म्हणून उघडेल, त्यांना अर्णब गोस्वामी माहिती सुद्धा नसेल. कदाचित अर्णब आणि त्याचा चॅनेल मागे पडलेला असेल, पण ज्यावेळेला इतिहासाचा अभ्यास होईल, ऐतिहासिक नोंदी म्हणून अभ्यास होईल, तेव्हा महाराष्ट्र सरकारची ही नामुष्की सातत्याने पुढे येत राहणार, समोर येत राहणार, अभ्यासाचा विषय होणार. आणि म्हणून बदनामी जेव्हा म्हणतो आपण, ती बदनामी दुसऱ्या कोणी केलेली नाही, तुमच्या कृतीनेच तुम्हाला बदनाम केलेलं आहे आणि त्याची ऐतिहासिक नोंद करून घेतली. आणि ज्युलियो रुबेरो हे त्याच्यावर बोट ठेवतात. त्यांच्यासारखा एक जाणता पोलीस अधिकारी जेव्हा या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो, त्याकडे तरी बघणार आहात की नाही, की आपली पाठ वर्ष पूर्ण झाली म्हणून वर्षपूर्तीच्या कारणासाठी थोपटून घेणार आहात. आपण एका सामान्य कोणा संपादकाला इतिहास पुरुष करून टाकला, ही आपली नामुष्की असते, त्याची नाही, त्याचा गौरव झालेला आहे. तुम्ही त्याला बदनाम करायला गेलात, संपवायला गेलात आणि त्याकडे अर्णब गोस्वामीकडे ज्युलियो रुबेरो बोट दाखवतात की धिस इज ब्लंडर. ही कधी नाही इतकी मोठी घोडचूक झाली आहे. आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पण आपल्या लेखातून बोट दाखवलंय की इतका चुकीचा निर्णय हा बहुधा मुख्यमंत्र्यांच्या दडपणाखाली घेतला गेला, असं ज्युलियो रिबेरो म्हणतात. आणि मी म्हणून म्हटलं की त्या रिबेरोंचं काय करणार. बाकी चिरकुट संपादक, पत्रकार कोण असतील, टीकाकार कोण सोशल मीडियातले, त्यांना पकडून बकोटीला धरून देणार यात शंका नाही. पण मग रिबेरोंचं करायचं काय. मग रिबेरो जे लिहित आहेत, रिबेरो जे तुम्हाला कान पकडून काही समजायचा प्रयत्न करतायत, त्याला पण तुम्ही महाराष्ट्रद्रोह म्हणणार आहात का. त्याला सुद्धा महाराष्ट्राची बदनामी म्हणणार आहात का. त्यालाही पोलीस खात्याची बदनामी म्हणणार आहात का. एक माजी पोलीस आयुक्त आजच्या पोलीस आयुक्ताला आणि त्याच्या सगळ्या यंत्रणेला बदनाम करतो असं म्हणणार आहात का. ठरवा काय. आणि म्हणून त्याचंही उत्तर द्या की रिबेरोंचं काय करणार. हा विषय मराठी माध्यमात इथे कुठे येणार नाही म्हणून तो सांगावा लागला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष अशा टाळलेल्या किंवा लपवलेल्या किंवा दुर्लक्षित राहिलेल्या बातम्या आणि बातम्यांचे पदर उलगडून सांगतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.